श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवारांचा पक्ष, काँग्रेस तर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल जरांगेंवर निशाणा. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या यात्रा लवकरच सुरू होणार असल्याचं दिसून येते. मात्र सध्या राज्यात सामाजिक विषयातून नेत्यांच्या यात्रा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आले. दुसरीकडे लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांनी जनआक्रोश यात्रा सुरू केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरून संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षण बचाव यात्रेमागील आपली भूमिका मांडली. यावेळी गरीब आणि श्रीमंत मराठे अशा दोन गटात त्यांनी मराठा समाजाचं वर्गीकरण केल्याचं दिसून येते. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून दोन समाज आमनेसामने आलेले असून त्यावरून गावागावात आणि नेत्यांमध्ये जातीय तणाव पाहायला मिळतोय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी वंचित आरक्षण बचाव यात्रा काढली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिका आपण पाहिल्या तर महत्त्वाच्या विषयावर ते लक्ष देत नाहीत. हीच आता ही परिस्थिती आहे. ओबीसी आणि मराठा एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. मात्र अशा वेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे पक्ष जातींचे पक्ष आहेत. श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष, काँग्रेस आणि अजित पवार यांचा पक्ष, तर कायस्थ प्रभू आणि म्हणजे भाजप आणि शिवसेना उभाटा यांचा पक्ष आहे. आणि त्यामुळे आम्ही उद्यापासून आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत. चैत्यभूमीवर ही यात्रा सुरू होईल. मग पुण्यात फुलेवाड्यात, त्यानंतर अनेक जिल्हे करत करत औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होईल, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिका आपण जर पाहिल्या तर राजकीय पक्ष जे आहे हे महत्त्वाच्या प्रश्नावरती भूमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. मागे सुद्धा खोपर्डी आणि खोपर्डीच्या नंतर ओबीसी मराठा असे मोर्चे निघाले. त्याही वेळेस सर्व राजकीय पक्ष मौन बाळगून होते. त्याच्यानंतर आताही आपल्याला सरळ दिसतंय की ओबीसी मराठा हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. छगन भुजबळ यांनी मध्यंतरी बोलत असताना की 77 साली जशी नामांतराची परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये झाली अशी परिस्थिती आहे. अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षातून भूमिका काय येते आणि कॉमन भूमिका काय येते याचे तपासण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्र्यासहित आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे सेना असेल, या सगळ्या पक्षाने अजिबात भूमिका घेतलेली नाही. उलट बोटचेपी भूमिका घेताना त्या ठिकाणी दिसतात आहेत. महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये एवढंच म्हणावं लागेल की हे पक्ष जनतेचे पक्ष नाहीत, तर हे पक्ष आपापल्या जातीचे पक्ष आहेत आणि आपापल्या जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असा जर बघितला तर शरद पवारांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, अजित पवारांचा पक्ष आहे असं त्या ठिकाणी म्हटल्यात येईल. ज्या ठिकाणी कायस्थ प्रभू आणि ब्राह्मणांचा पक्ष असं म्हणायचं झालं तर मग बीजेपी आणि उद्धव सेना अशी असताना विभागणी त्या ठिकाणी करता येईल. अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये वनवा पेटू नये
लोकांचा वणवा पेटू नये या दृष्टीने आम्ही 25 तारखेपासून एक आरक्षण बचाव यात्रा ही सुरुवात करतो आहोत। उद्या चैत्यभूमीपासून सुरुवात होईल। चैत्यभूमीपासून शिवाजी मंदिर जे आहे तिथे असणारं कोतवाल गार्डन आहे, कोतवालांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी असणारं 2 मिनिटं आम्ही असणारं स्तब्ध राहू आणि त्यानंतर पुढे ती असणारा पुण्याला फुलेवाड्या या ठिकाणी थांबणार आहे, साताऱ्याला नायगाव या ठिकाणी थांबणार आहे आणि मुक्कामाला कोल्हापूरला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।